सामान्य माणसाला सोलर सिस्टीमचा किती फायदा होतोय हे पाहण्यासाठी श्री आशिष पाटील पंचवटी नाशिक इथे यांच्या घरी आपण आलोय। त्यांनी काही दिवसांपूर्वीच लूम सोलर कंपनीची 3 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवली, ज्यामध्ये 550 वॉटचे 6 पॅनल्स आहेत। मोनोपर्क हाफ कट टेक्नॉलॉजीचे हे लूम सोलर कंपनीचे पॅनल अतिशय शक्तिशाली आहेत। त्यांच्याकडे 4 फ्लॅट्स आहेत, ज्यांना पूर्वी 6 ते 7 हजार रुपये बिल यायचं। आता या सोलर सिस्टीमवर 4 टीव्ही, 4 फ्रिज, 12 लाईट, 4 फॅन, 2 AC, 2 वॉटर फिल्टर आणि 1 पाण्याची मोटर चालत आहे। आशिष पाटील स्वतः एक IT इंजिनियर आहेत। त्यांनी लूम सोलर कंपनीच सोलरसाठी का निवडली? त्यांचं लाईट बिल आता 0 होतंय का? 6 ते 7 हजार रुपयाचं बिल आता 0 झालंय का? 3 किलोवॅटच्या सोलर सिस्टीमवर काय काय चालतंय? सर्व व्यवस्थित चालतंय का? आणि ही सोलर सिस्टीम बसून त्यांचा जो निर्णय आहे तो योग्य ठरलाय का? अशी डिटेल माहिती व्हिडिओमध्ये जाणून घेतोय। वाढत्या लाईट बिलाच्या चिंतेपासून मुक्त व्हायचं असेल तर घरी सोलर सिस्टीम बसवणं हा आज मितीला सगळ्यात चांगला पर्याय आहे। पण सोलर सिस्टीमच्या किमती पाहता आज ग्राहक थोडा शासंक झालेला आहे। एकतर बसवण्यासाठी खूप इन्व्हेस्टमेंट त्याच्यासाठी लागते। अर्थात ते 25 वर्ष जरी चालत असलं तर सुरुवातीला जास्तीत जास्त रक्कम याच्यात खर्च करावा लागत असल्यामुळे बऱ्याचशा शंका ग्राहकांच्या मनात आहे। त्याबरोबर याचं जनरेशन व्यवस्थित होतं का? आता जसं ढगाळ वातावरण आहे, ढगाळ वातावरणामध्ये याचं जनरेशन होतं का? अशा असंख्य अडचणी, शंका त्यामध्ये आहेत। आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सोलरविषयी अशा शंकांचे निरसन करणारे भरपूर असे ग्राहकांचे रिव्ह्यू, ग्राहकांचे जे काय अभिप्राय आहेत ते आपण आपल्या चॅनलवर पोस्ट केले आहेत। तर त्याकरताच आज आपण नाशिक तपोवन येथे श्री पाटील सरांच्या घरी आलेलो आहोत। तर त्यांनी आत्ताच लूम सोलर कंपनीची 3 किलोवॅटची सोलर सिस्टीम आपल्या घरासाठी बसवून घेतलेली आहे। आता त्यांना किती किंमत लागली, त्यांना हे परवडलं का, त्यांचा कितपत फायदा झाला, किती युनिट्स कमी झाले, वीज बिल 0 झालं का, या सर्व गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणारच आहोत। खूप इंटरेस्टिंग अशी ही मुलाखत असणार आहे। आणि त्यातच एक ग्राहकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी पूर्वी आली होती। भारत सरकारमार्फत PM सूर्यघर योजनेची घोषणा झाली होती। त्या अंतर्गत जबरदस्त रीतीमध्ये सबसिडी सोलर सिस्टीमवर देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आज प्रत्येकाला सोलर सिस्टीम बसवणं सोपं झालेलं आहे। तर अशी सर्वच डिटेल माहिती आज आपण पाटील सरांकडून घेणार आहोत। त्यांनी सुद्धा हे शोधत असताना फार अशी त्या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे, खूप सर्च केलेलं आहे। ते स्वतः एक IT इंजिनियर आहेत, तर त्यामुळे नक्कीच त्यांचा अभिप्राय जाणून घेणं, त्यांचा कसा एक्सपिरियन्स आहे जाणून घेणं नक्कीच फार हे असणार आहे। तर आपण सगळ्यात आधी सुरू करूया। सर, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये। सगळ्यात आधी तुमचा परिचय, पत्ता आमच्या व्ह्यूअर्सला सांगा। माझं नाव आशिष पाटील आहे आणि मी इथे तपोवन पंचवटीमध्ये राहतो आणि मी एक IT इंजिनियर पुण्यामध्ये काम करतो आणि खूप रिव्ह्यूज बघून वगैरे ऑनलाईन सर्च करून हे कंपनीचं सोलर लावलं आम्ही। अच्छा, तर सर सगळ्यात आधी आम्हाला, आता आपण येऊयाच किमती किंवा काय याच्याकडे येणारच आहोत आपण टेक्निकल मुद्द्याकडे, पण सगळ्यात आधी आम्हाला सांगा का गरज पडली तुम्हाला इथे सोलरच का बसवं वाटलं हो तुम्हाला? आधी फ्लॅट आमचे खूप असल्यामुळे वीज बिल खूप यायचं। बरं, अराऊंड आमचं प्रत्येक घराचं समजलं तरी 1000 ते 1500 रुपये वीज बिल यायचं। त्यामुळे हा विचार केला आम्ही की सोलर लॉंग रनसाठी पण चांगलं पडेल आणि आहेच आपल्याकडे सूर्य, तर का नाही सोलर घ्यायचं वीज बिल भरण्यासाठी। ओके, तर आपल्याकडे किती फ्लॅट्स आहेत आणि साधारणपणे म्हणजे कशा पद्धतीनं लाईट बिल कसं असायचं आपलं एकंदरीत? आमचे अराऊंड 4 फ्लॅट आहे आणि सर्वांच्या अराऊंड 1500 पर्यंत वीज बिल यायचं। अच्छा, म्हणजे पर हेड 1500, जवळपास एक 6 ते 7 हजार रुपये तुमचं वीज बिल असायचं। म्हणजे मोठ्या प्रमाणावर वीज बिल दर महिन्याला त्या ठिकाणी येत होतं, त्यामुळे त्यांनी हे केलं। आता लूम सोलर कंपनीची तुम्ही ही सोलर सिस्टीम बसवली, तर लूम सोलर ही काय मार्केटमध्ये एकच कंपनी नाही, भरपूर साऱ्या कंपन्या आहेत। तर तुम्ही कशा पद्धतीनं सर्च केलं आणि हे का आवडलं बा तुम्हाला, याचं काय असं वाटलं म्हणून तुम्ही हे बसवलं? अराऊंड आम्ही जे ऑनलाईन सर्च करत होतो तेव्हा खूप साऱ्या कंपन्यांचे आम्ही रिव्ह्यूज बघितले खाली, आणि त्यातल्या त्यात लूम सोलर कंपनीचे रिव्ह्यूज चांगले होते आणि काही आमच्या नातेवाईकांमध्ये पण काहींनी लावले होते, त्यांच्याकडून पण रिव्ह्यूज घेऊन आम्ही फायनल डिसिजन घेतला आणि कंपनीबरोबर पण बोललो की कसं आहे कसं नाही। तर त्यामुळे आम्ही फायनल डिसिजन घेतला की या कंपनीचं लावायचं। अच्छा, आता याला खर्च किती लागला, सबसिडी किती आली, हा मुद्दा आपण घेणारच आहोत। पण त्याआधी आता पूर्वी जे तुमचे उपकरणं घरामध्ये चालत होते ते सर्व लाईटवर चालत होते, MSCB, आता ते सोलरवर चालतात, काही इश्यूज वगैरे येतात का? सर्व उपकरणे चालतात का? सर्व उपकरणं चालतात आणि काहीच इश्यू नाही। अच्छा, म्हणजे पूर्वी जसा परफॉर्मन्स होता तसाच आहे। अच्छा, आता यानंतर आता काय होतं, काही लोकांचं असं म्हणणं असतं की बाबा हे बसवलं का लाईट बिल कमी होतं बा, किंवा काही लोकांचं 0 होतं असंही होतं। तर तुमच्याकडे काय ऑब्झर्वेशन आलं तुम्हाला साधारणपणे?
सध्या आता लाईट बिल लाईटचं येत नाही, फक्त जे मीटर भाडं असेल ते येईल आपल्याला. आणि बाकी लाईट आपल्याला जर तुम्ही एक्स्ट्रा यूज करणार, जी जी आपली तयार होण्यापेक्षा जर एक्स्ट्रा यूज करणार तर येईल लाईट बिल. अच्छा. पण मग आम्हाला तर नाही आलं आतापर्यंत काही, फक्त जे मीटर भाडं आहे ते. हां हां हां. तर आपली कॅपॅसिटी 3 किलोवॅटची आहे आणि आपले फ्लॅट भरपूर असल्यामुळे आपण तर एवढं काय येत नाही, मीटर भाडं त्या ठिकाणी येतं. म्हणजे एकंदरीत जवळपास एक आपण हिशोब केला तर युनिटचं कुठलाही चार्ज त्यांना लागत नाही, फक्त मीटर भाडं जे MSCBचं आहे ते त्या ठिकाणी येत आहे. आता यासाठी तुम्हाला किती खर्च लागला? यासाठी आम्हाला अराउंड 1,80,000 खर्च आला आहे. अच्छा. आता मग याच्यामध्ये तुम्हाला सबसिडी किती मिळाली? सबसिडी आम्हाला 54,000ची मिळाली. अच्छा. तर सबसिडी देखील यांना मिळालेली आहे 54,000 रुपये 3 किलोवॅटसाठी. आता प्रत्येक वॅटसाठी सबसिडीज वेगळ्या असतात, त्याचे नियम वगैरे तुम्ही तर स्क्रीनवर बघू शकता. PM सूर्यघर योजनेच्या अंतर्गत ज्या आहेत किंवा पूर्वीची जी रूफटॉप योजना होती त्याच्या अंतर्गत देखील भरपूर साऱ्या सबसिडीज अवेलेबल होत्या. पण आत्ता PM सूर्यघर योजनेमुळे खूप सोपं झालेलं आहे. त्याच्या माध्यमातून अगदी 1 कोटी घरांवर सोलर बसवण्याचा जो काही संकल्प आहे तो देखील पंतप्रधान मोदीजी यांनी केला होता. तर त्याचंच हे एक प्रकारचं हे आहे असं आपण म्हटलं तरी हरकत नाही. तर आता तुम्हाला हे बसवत असताना जे काय डीलर आहेत तुमचे, ते डीलर कुठले आहेत, त्यांच्याकडनं कशी सर्व्हिस मिळाली थोडंसं त्याविषयी सांगा. मयूर ट्रेडर्स त्यांचं कंपनीचं नाव होतं आणि नाशिकमध्येच होते, पण आमचे सर्व बोलून वगैरे त्यांनी व्यवस्थितपणे करून दिलं, काही इश्यू नाही आला. मीटर वगैरे सर्व खाली लावायचे आणि नंतर हे पूर्ण बसवायचं त्यांनी नीट करून दिलं, त्यात काहीच इश्यू नाही आला. अच्छा. आणि एकंदरीत बसवल्यापासून आता किती दिवस झाले बसून तुम्हाला? बसून आम्हाला अराउंड 5 ते 6 महिने झाले. अच्छा. एवढ्या 5 ते 6 महिन्यात काही प्रॉब्लेम आला का तुम्हाला? याचा प्रॉब्लेम असते जसा मेजर काहीच नाही आला. अच्छा. लोकांचं म्हणणं असं ढगाळ वातावरण, आता बघा जसं अवकाळी पावसाचं वातावरण आहे भाऊ, तर त्यामुळे ढगाळ वातावरणात जनरेशन होत नाही भाऊ असं लोक म्हणतात. तुमचं काय ऑब्झर्वेशन? जनरेशन होत नाही असं काही नाही, फक्त थोडं कमी होईल. जर आपल्या पूर्ण सनी डेमध्ये जर 15 ते 16 वॅट ते हे करत असेल, क्रिएट करत असेल, तर त्यामध्ये 12 ते 13 होईल. पण असं होणार नाही की होणारच नाही असं. म्हणजे 20 ते 30% फार तर फार फरक पडेल, अदरवाईज त्याच्यामध्ये फरक पडणार नाही. अच्छा. हा मुद्दा इथं लक्षात घेण्यासारखा आहे. नाही तर लोक काय करतात, त्याचा प्रॉब्लेम पाहतात की बाबा याला ढगाळ वातावरणात हे होत नाही वगैरे, तर तसं काय होत नाही. आपल्याकडे आपण खाली रिडिंग पण आता दाखवूयात त्याच्यानंतर. आता यानंतर एक अजून याच्यामध्ये हे आहे की याच्या वॉरंटीविषयी थोडंसं काही माहिती आहे का तुम्हाला? एक पॅनल किती दिवस चालतात भाऊ, असं काही थोडीशी एक आयडिया काही आहे का? याचं असं असतं, पॅनलसाठी 25 वर्षाची वॉरंटी ही लूम सोलर कंपनीमार्फत येत असते. पण 25 वर्षाच्या वॉरंटीमध्ये 10 वर्ष ही तुम्हाला परफॉर्मन्स वॉरंटी आणि 15 वर्ष म्हणजे असे टप्पेवारी त्याच्यामध्ये केलेले असते. आणि त्याचबरोबर जे काही केबल्स असतील किंवा इतर त्याचे जे बाकी डिव्हायसेस असतील तर त्याला त्या कंपनीच्या नॉर्म्सनुसार त्याला वॉरंटी दिलेली असते. 25 वर्ष जरी वॉरंटी असली तरी त्यापेक्षा नक्कीच जास्त हे पॅनल जनरेशन करून देतात आणि नक्कीच 30-40 वर्षापर्यंत देखील चालत असतात. आपल्या चॅनलवर आपण मल्टिपल म्हणजे एकापेक्षा जास्त सोलर सिस्टीम 5-5, 10-10 वर्षाच्या अंतराने ज्या लोकांनी बसवलेल्या आहेत त्यांच्या देखील मुलाखती घेतलेल्या आहेत आणि ते देखील याच्यामध्ये सॅटिस्फाय झालेले आहेत. पूर्वी किमतीचा विषय असायचा, किंमत फार लागायची, पैसे जास्त लागायचे, त्यामुळे लोक बसवत नसायचे. पण आता PM सूर्यघर योजनेमुळे आता तुम्हाला जबरदस्त सबसिडी याच्यावर मिळत आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही याचा विचार करायला पाहिजे. तर सर, तुम्ही व्ह्युअर्सला किंवा बाकीचे कस्टमर आहे जे तुमच्यासारखे सर्च करत असतील तर त्यांना काय सांगाल बा थोडंसं एक? तर जर तुमचं वीज बिल जर जास्त येत असेल तर म्हणजे हे सोलर लावणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि उपयुक्त पण आहे. त्यामुळे आणि असं काही नाही की ढगाळ वातावरण आहे त्यामुळे वीज तयार होणार नाही. कारण जर आपण कंटिन्यू महिन्यातल्या महिन्यात जर साफ करत असतो पॅनल तर वीज जनरेशन नक्कीच म्हणजे होतं पूर्णपणे आणि घराची आपली जी पण पूर्तता आहे इलेक्ट्रिसिटी ती होते. त्यामुळे आता गेला पाहिजे आपण या एक मेथड चांगली. अच्छा. सरांनी हा मुद्दा फार सांगितला की आपण वेळच्या वेळी त्याला साफ करायला पाहिजे. तर मेंटेनन्स याच्यामध्ये काय असतो? इतकं फक्त साफ करणे एवढं एकच मेंटेनन्स? साफ करणे, फक्त पाणी टाकून साफ करणे एवढं एकच आहे, बाकी काहीच मेंटेनन्स नाही बाकी. अच्छा. म्हणजे हे पण इथं लक्षात आहे, फारसे काय याच्यात मूविंग पार्ट नाही, त्यामुळे तर मेंटेनन्सचा काही इश्यू होत नाही. फक्त एकदा लावून दिले, साफ करायचं राहायचं आणि त्यानंतर तुमचं जनरेशन होत राहणार आहे. वीज बिल तुमचं नेहमी हे कमीच असणार आहे. तर सर धन्यवाद, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ दिला आणि कस्टमरला चांगली माहिती दिली. आभारी आहोत सर. धन्यवाद.